आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपीमध्ये आपण मानसिक आरोग्याच्या समस्या पाहत आहोत. आज आपण दुहेरी व्यक्तिमत्व ड्युएल पर्सनॅलिटी या विषयावर बोलणार आहोत. एका व्यक्तीमध्ये 2 किंवा अधिक मानसिक प्रक्रिया असणे याला लोकप्रिय भाषेत ड्युअल, स्प्लिट किंवा मल्टिपल पर्सनॅलिटी असे म्हणतात. मानसशास्त्राच्या भाषेत याला डिसोसिएशन म्हणतात. याची वैशिष्ट्ये अशी की व्यक्तीमध्ये 2 किंवा अधिक प्रक्रिया असतात. या प्रक्रिया एकमेकावर प्रभाव टाकत नाहीत. व्यक्ती 2 भिन्न आणि विरोधाभासी व्यक्तिमत्वे किंवा चारित्र्य वैशिष्ट्ये प्रदर्शित करतो. दुहेरी व्यक्तिमत्व कोणाला होते? 12 ते 17 वयोगटातील किशोरवयीन मुलामध्ये, नैराश्याने ग्रस्त असलेल्या मुलामध्ये दुहेरी व्यक्तिमत्व होऊ शकते. औषधे वापरण्याचे प्रमाण जास्त झाले तरी सुद्धा हा विकार होऊ शकतो. गांजा, हॅल्युसिनोजेन, इनहेलेंट्स, प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज वापरण्याची जास्त पद्धत झाली तरी सुद्धा हा विकार होऊ शकतो. काही लोकांना जास्त मद्यपान केल्यामुळे दुहेरी व्यक्तिमत्व तयार होते. याची लक्षणं व्यक्तीमध्ये कशी दिसतात? पहिली गोष्ट, तो जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो, व्यसन वाढवण्यासाठी चोरी करतो, कुटुंब आणि मित्राकडून पैसे काढतो, तुमची सवय बदलण्यास अशक्त वाटतो, तुमच्या पदार्थांच्या वापराबद्दल अपराधीपणाची भावना निर्माण करतो, पदार्थाचे वाढत्या प्रमाणात वापर करतो. जेव्हा कोणी तुमच्या सवयीवर प्रश्नचिन्ह किंवा उपस्थित करते तेव्हा बचावात्मक भूमिका घेतो. कार्य करण्यासाठी तुम्हाला त्या पदार्थाची आवश्यकता आहे असे वाटते. आवेग, चिंताग्रस्तता, सुन्न वाटणे आणि बरंच काही. हा आजार कशामुळे होतो? पहिली गोष्ट, मेंदूतील असामान्यता किंवा विकृतीमुळे हा आजार होऊ शकतो. दुसरी गोष्ट, अनुवंशशास्त्रानं सांगितलेलं आहे की बऱ्याच वेळा अनुवंशिकतेमुळे दुहेरी व्यक्तिमत्व प्राप्त होते. डोक्याला दुखापत झाल्यामुळे सुद्धा दुहेरी व्यक्तिमत्व तयार होऊ शकते. ताणतणाव किंवा वेगवेगळ्या गोष्टींना सामना देणे यामुळे सुद्धा हा विकार घडतो. पर्यावरणीय विषारी पदार्थांच्या संपर्कात आल्याने सुद्धा दुहेरी व्यक्तिमत्व प्राप्त होऊ शकते. आवेग, अस्वस्थता, निराशा, सुन्न वाटणे, अत्यंत मूड स्विंग्स, लक्ष केंद्रित करण्यास अडचण, गोंधळ, आत्महत्येचे विचार, डिमेन्शिया इत्यादी गोष्टीमुळे सुद्धा दुहेरी व्यक्तिमत्व प्राप्त होते. साध्या साध्या गोष्टींनी आपण यावर उपचार करू शकतो. पहिली गोष्ट, चिंता करणे सोडा, निराश होऊ नका, आपल्या वर्तनात बदल करा, स्वावलंबी व्हा, लोकांवर विश्वास ठेवा. याशिवाय काही मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. काही अँटीसायकोटिक्स, स्टॅबिलायझर्स यासारखी औषधं पण घ्या. आरोग्य संगीतामध्ये किंवा म्युझिक थेरपीमध्ये कोमल ऋषभ आसावरी, देव गंधार आणि बिभास या रागांच्या सुरावटीने या विकाराला आराम मिळतो असे म्हटले जाते. धन्यवाद.